असं म्हणतात की माणसाला नेहमी वस्तुस्थितीची जाणीव असावी, पण एखादा माणूस स्वतःला वस्तूच्या स्थितीत समजत असेल तर? नाही कळलं ना? मला नाही कळलं. हा परफॉर्मन्स बघून आपल्याला कळेल. येत आहेत बुंगाट कॅप्टन्स पॅडी, सुप्रिया आणि आजचे पाहुणे कलाकार सतीश सलागरे. वेड लागले या पॅडीला वेड लागले. वेड लागले या पॅडीला वेड लागले. माझ्या मुलाला वेड लागले. माझ्या मुलाला वेड लागले. वेड लागले या पॅडीला वेड लागले. माझ्या मुलाला वेड लागले. या पॅडीला वेड लागले. नेसले नेसत पैठणी थोडी ग आज होळी ग नेसते आज तुझं वेड हे मी बाहेर काढणारच. चल चल तुला सायकॅट्रिस्ट कडे नेते. चल. अगं अगं आई अशी काय वागते? सगळे लोक बघतायत आपल्याकडे. मॉम प्लीज असं वागू नकोस. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड मी. आय एम ॲब्सोल्युटली परफेक्ट. प्रॉब्लेम नाही, काहीच प्रॉब्लेम नाही आई माझ्यात. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड मी. प्लीज लिसन टू मी. पॅड्या तू इंग्लिश बोलतोयस याचा अर्थ तुझं वेड गेलं असं नाहीये. अरे आजकाल काय अरण्या आणि संदीप पण इंग्लिश बोलतो. हे बघ मॉम, मला खरंच वेड लागलेलं नाहीये. तुम्हाला काय या वेड्यांच्या डॉक्टरकडे घेऊन आली आहे? अरे काय करणार, त्याचं घर चालत नाहीये बाळा. रोजगार नाहीये त्याच्याकडे. असं काय करतोयस तू? हा अगं, आता ना एक शब्द जरी तोंडात बाहेर काढलास ना. आई तुला वेड लागलंय. वेड शब्द तोंडात नाही तर कुठनं? अशी कानाखाली आवाज दे ना तुझ्या. डॉक्टर आई शपथ. अरे डॉक्टर कुठे? एक मिनिट जागेवर राहील तर. डॉक्टर 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 ये डॉक्टर डॉक्टर क्या है? डॉक्टर 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 का मतलब डॉक्टर है. चला डॉक्टर डॉक्टर खेळूया. अरे वा. डॉक्टर 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 मी आता काय करू शकतो तुमच्यासाठी? बोला. ए तू काय करणार आहे? कंपाऊंडर. हा जा डॉक्टरला बोला. ए मी स्वतःच डॉक्टर आहे. सांगितलं ना, वेड्यांचा डॉक्टर. डॉक्टर शहाणे. मग त्या हसल्या आता त्या रेणुका तुमच्या कोण? ए शहाणे आहे. सॉरी 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 ए, सॉरी सॉरी. सांगितलं ना, मी डॉक्टर शहाणे. चल ना, जास्त फालतूगिरी करू नका ना. जा ना, डॉक्टरला बोलव ना. कशाला कंपाऊंडर वगैरे भाव नाही खातो? तर काय? एक तर आम्हाला चला, जायचंय चला. लवकर घरी. अरे सांगितलं ना, मी मगाच ना तेच तुम्हाला सांगतो. मी डॉक्टर शहाणे. येस 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 आय गॉट इट आय गॉट इट आय गॉट इट. डॉक्टर शहाणे. थांबा थांबा, जाऊ नका. ए, डॉक्टर अहो, डॉक्टर काय तुम्ही किती हाका मारला? कुठे होतात? अहो मी इथेच होतो, वीकच्या खाली. इथेच इथेच इथेच. बोला काय करू शकतो मी? डॉक्टर हा माझा मुलगा पॅडी. ओहो पॅडी. डॉक्टर डॉक्टर. नाही डॉक्टर डॉक्टर डॉक्टर. हॅलो हॅलो डॉक्टर, गुड मॉर्निंग. हाऊस लाईफ डॉक्टर? हाव आर यू डुईंग? येस एकदम फंटास्टिक, मस्त मजेत. अहो किती छान आहे हो तुमचा मुलगा. याला वेड लागले. काहीतरीच बोलू नका. अहो किती गोंडस दिसतोय तो. बघा मी तेच सांगतोय, मॉमला तर ऐकतच नाहीये ती. नाही मी मला मान्य आहे. तुम्ही याला काही प्रश्न विचारा. एक मिनिट. बस हा. बस बस तू. हा. नाही नाही काही 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 घाबरू नकोस. पॅडी मला सांग, तुझं नाव काय? डॉक्टर, माय नेम इज पंढरीनाथ गोविंद विठोबा कांबळे. आजोबा, विठोबा आजोबा. ते वारी जवळ आले ना, जरा त्यांचं स्मरण, नामस्मरण केलं. म्हणून विठोबा. छान छान. बघा किती किती गोंडस आहे तो. हो, गोंडस आहे, गोंडस. उच्च विचार. हा, तुम्ही आता याला विचारा. हा. तू कोण आहेस? पॅडी तू कोण आहेस? डॉक्टर, मी एक कपाट आहे. बघा काय कपाट? हो, मी कपाट आहे. अहो याला काय वेड लागलंय? तुला काय वेड लागले? मगातपासून तेच सांगते ना की याला वेड लागले म्हणून. हो हो नाही 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 एक एक मिनिट एक मिनिट. नाही पण मला सांग पॅडी,
तुला का असं वाटतंय की तू कपाट आहेस? डॉक्टर मला असं वाटत नाहीये, मी खरंच कपाट आहे. कशावरून? याच्यावरून. ए! तुम्हाला फणी हवी आहे, ही घ्या फणी. हा? तुम्हाला पावडर हवी आहे, हा घ्या पावडर. पा- तुम्हाला डिओ हवा आहे, डिओ डिओ यांना डिओ, हा घ्या डिओ. हा? तुम्हाला आता हे उघडा. हे काय? हा मागचा ड्रॉवर आहे, त्याच्यामध्ये एक छोटासा आरसा आहे, त्याच्यात बघा आणि तुम्ही भांग पाडा. ऐकलत काय बोलला? हो. मागचा ड्रॉवर. नाही 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 नाही. म्हणजे तो हे बघा तो मागचा ड्रॉवर म्हणाला इथपर्यंत तो मला नॉर्मल वाटतो, पण पुढे काय म्हणाला तो? काय? की तुम्ही केस विंचरा, हे नॉर्मल आहे. हं? अहो डॉक्टर, ह्या सगळ्या वस्तू तो स्वतःला कपाट म्हणून खिशामध्ये ठेवतो. तुम्हाला सांगते मी ना खूप थंड आहे ना म्हणून हे सगळं सहन करते. तुमचा विश्वास बसत नाहीये ना? तुम्ही एक काम करा, त्याच्या वरच्या कप्प्यामध्ये हात घाला. अरे वा वा वा, मिशनचं चॉकलेट. झुरळ आहे ते. खिशात झुरळ घेऊन फिरतो. झालं. अहो स्वतःला वाळवी लागू नये म्हणून हा मुलगा 2 महिन्यानंतर प्रायमर फासतो अंगाला. ही केस मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिले हो. अरे यार कुठे गेले डॉक्टर? डॉक्टर कुठे गेला? डॉक्टर कुठे गेला? कुठे गेला डॉक्टर? आले डॉक्टर. आले डॉक्टर. आता ह्याच्या वयाची मुलं आता सध्या व्हॉट्सअप वर जातात, फेसबुक वर जातात आणि स्वतःचे फोटो अपलोड करतात. मग? हा कार्टा झोएल एक्स वर स्वतःचे फोटो टाकतो विकण्यासाठी. अहो 2 महिन्यापूर्वी स्वतःच गेला होता 2दा भंगारवाल्याकडे. भंगार? मग डॉक्टर, मग रिकामं कपाट काय करणार ना बिचार. ह्यांनी मोडून टाकण्यापेक्षा मी स्वतःच गेलो मग भंगारवाल्याकडे. मला खरंच आता सहन होत नाहीये. मी ना खूप थंड आहे ना म्हणून हे सगळं सहन करते. अहो तुम्हाला सांगते आत्ताच त्याला शाळेतनं काढून टाकलं. का का का? का फाईल म्हणू नका, डस्टर म्हणू नका, चॉक म्हणू नका, स्वतःच कपाट आहे म्हणून घरी घेऊन येतो. म्हणजे तू चोरी करतोस? नाही डॉक्टर, मी चोरी नाही करत डॉक्टर. ह्या सगळ्या वस्तू नीट जपून मी कपाटात ठेवतो. हे घ्या तुमचा स्टेथोस्कोप. म्हणजे तू चोरलास? नाही डॉक्टर, तुमचा तो टकलू कंपाऊंडर आहे ना, तो चोरेल म्हणून तो स्टेथोस्कोप मी नीट जपून ठेवला होता कपाटात. अहो झोपत नाही रात्र असे डोळे सताड उघडे असतात. तर काही काळजी करू नका. पॅडी. नाही डॉक्टर कपाट कसं झोपणार डॉक्टर? मग कपाट झोपल्याच्या नंतर त्यातनं कोणी काही चोरून नेलं तर, म्हणून मी डोळे असे सताड उघडे ठेवून झोपतो. काळजी करू नकोस. आता या कपाटाची किल्ली माझ्याकडे आली आहे की नाही? आता ही किल्ली मी फिरवतो, मग कपाट बंद. ही फिरवली किल्ली. किल्ली कळलं मॉम तुला. बघ डॉक्टरना पण पटलं की मी कपाट आहे ते. रडू नकोस डॉक्टर. ह्या कप्प्यातनं रुमाल काढा आणि आईला द्या. इकडे कप्प्यात आहे बघा रुमाल. द्या तिला द्या. रडू नकोस आता. डॉक्टर तुम्हाला सांगते हे सगळं मी आतापर्यंत थंड आहे म्हणून सहन करत होते. अहो पण का सहन करत होतात? पहिल्यांदा जेव्हा तुम्हाला लक्षात आलं की हा वेड्यासारखा वागतोय तेव्हाच का नाही घेऊन आलात? तेव्हाच त्याला सुधरवलं नसतं. पण का तुम्ही इतके थंड राहिलात? कारण मी फ्रीज आहे. डॉक्टर कुठे गेला? डॉक्टर ही बाई तुम्ही फ्रीज डबल डोर. डबल डोर. हा फ्रीज. फ्रीज. हिला काय वेड लागलाय का? बघा हिला वेट नाही लागलं तर काय लागलं. ही बाई स्वतःला फ्रीज म्हणते. मला सांगा, एवढं चांगलं कपाटाचं घराणं असताना स्वतःला फ्रीज समजते. आता कपाटाची आई कधी फ्रीज असू शकते का? शक्यच नाही. मग अहो पण फ्रीज अहो का तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही फ्रीज आहात? हे काय माझ्याकडे बघा काय काय भाजी आहे, फळे आहेत आणि रात्रीचा भात सुद्धा आहे. भात आणि आत. हा आलं लक्षात आलं माझ्या. एक कपाट, एक फ्रीज. एक काम करा, तुम्ही आहे ना या पॅडीच्या बाबांना घेऊन या. हा? सॉरी, तुम्ही आहे ना या कपाटाच्या बापाटाला घेऊन या. सॉरी, या कपाटाच्या बापाला घेऊन या. म्हणजे त्याच्याशी थोडस डिस्कस करतो मी. ते कसं शक्य आहे?
का काय झालं? त्यांना कुठून शोधून आणणार? का हरवलेत ते? नाही हरवले नाही, मग? गेल्या महिन्यात विकलं ना त्यांना. विकलं? हो का? कारण ते टीव्ही होते ना, जुना ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होते. आता आम्ही नवीन कलर टीव्ही घेणार आहे, हा. असा मोठा 49 इंचेसचा एकदम LCD. टीव्ही, हा फ्रीज, हा कपाट. हा. आलं आलं. मला एक सांगा, तुमच्या दोघांच्या व्यतिरिक्त तुमच्या घरात कोणी वडीलधारी आहे का व्यक्ती? हा हा. आहे ना आहे ना, माझा मोठा भाऊ आहे, तो सतत खिडकीत बसलेला असतो. का? तो कुंडी आहे. हा. कालच आम्ही गुलाबाचं झाड लावलंय. कुंडी. हा कुंडी. हा. तुम्ही तर मला कोंडीतच पकडलाय आता. डॉक्टर कुठे जातात? डॉक्टर आहे डॉक्टर. आले आले डॉक्टर आले. या, डॉक्टर आले. डॉक्टर आलं आलं. एकंदरीत माझ्या लक्षात आलेलं हा. आहे. पॅडी, कपाट. हा. एक काम कर, तुझा चोर कप्पा उघड. असं काय करता डॉक्टर? अहो तुम्हीच नाही का मग अशी किल्ली लावून कपाट बंद केलं? हो, सॉरी. हे काय? सेन्सर. याला काय अर्थ? तुम्ही कपडाला सेन्सर लावलं, कपडाला सांगायला पाहिजे ना तुम्ही. सॉरी, मी कपाटाला सेन्सर लावलाय. हे घ्या, चोर कप्पा उघडला, चोर कप्पा. चोर कप्पा उघडला. ओ काका, ओ डॉक्टर, ओ मला इंजेक्शन देतात, याला सांगा. ओ मला भीती वाटते, ओ काका, ओ रडू देत आहे, मला इंजेक्शन देतात, याला समजवा, मला इंजेक्शन नका देऊ. याच्या आईची. आता तुम्ही याच्या आई. यांच्या करता हे ड्रॉप आहे आणि हे ड्रॉप्स आहेत. चला, तुमचा डीप फ्रीजर उघडा. हा? वा, चला. आता तुमच्यावरती एक प्रयोग करतोय. नीट गांभीर्याने ऐका. तुम्ही आता सामान्य माणूस आहात. तू पण सामान्य माणूस आहेस. तू आता कपाट नाहीयेस, तू पॅडी आहेस. कोण आहेस? सपाट हे, कपाट नाहीये, हा, मी पॅडी आहे. शाबास. तू तू आता पॅडीची आई आहेस. तू फ्रीज नाही आहेस. कोण आहेस तू? पॅडीची आई. हे, बरोबर आहे. आता आता ठरलंय ना मग. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्हाला जर भास झालाच की आपण वस्तू आहोत, तर लगेच स्वतःला बजावायचं की आपण माणूस आहोत. कोण? माणूस आहोत. आता डोळे उघडा. वा 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 वा. काय फ्रेश वाटतंय ना, एकदम नॉर्मल वाटतंय. डॉक्टर वा, वा, वा. डॉक्टर थँक्यू, तुम्ही मला कपाटातून बाहेर काढलं. आणि मला फ्रीज मधून बाहेर काढलं. अहो काय उगाच कशाला आभार मानताय? माझी ती ड्युटीच होती. हा, पण कायम एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्हाला जर कधी असं वाटलंच की आपण काही वस्तू होतोय, तर मात्र लक्षात ठेवायचं की आपण माणूस माणसं. आहोत. ओके, Okay, thank you. चला. ओ काला, ओ ओ काला काला काला. गजर गजर. विठूचा आहे. काय हो काय करता तुम्ही डॉक्टर? अहो सांगितलं ना, हा घड्याळाचा गजर आहे. म्हणजे अहो मी घड्याळ आहे. हो डॉक्टर ऐका. हो कपडे टाकले नाही, मशीन उघडी ठेवली, तुम्ही पिन लावा ना. मग मी काय अगं करू डॉक्टर, आता? हे बघा आता ही स्वतःला वॉशिंग मशीन करत. अगं आई, आपलं चांगलं कुकरचं घराणं, आपण शिट्ट्या नाही, वाजवतो. नाही. नाही. खूप मजा आली. रेणुकाताई, कसा वाटला परफॉर्मन्स? मी कंदील आहे. वा 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 वा, क्या बात क्या बात क्या बात. वा वा वा. मी केसही नाही काढू शकत. वा वा. भन्नाट. इतकं मस्त सतीशजी, क्या बात आहे. मस्त शहाणे उभे केले तुम्ही स्टेजवर. हेवा वाटावे असे शहाणे होते. आणि सुप्रिया आणि पॅडी, काय धमाल केली तुम्ही स्टेजवर. म्हणजे हसून हसून पुरे वाट्यात. सुपर सुपर, धमाल धमाल. मकरंद सर, सतीश खरं तर आमच्या आधीच्या पिढीचा ज्येष्ठ कलाकार. म्हणजे आम्ही जेव्हा
पॅड्या आपण जेव्हा संघर्षरत होतो किंवा त्याचं जेव्हा ह्या सिनियर लोकांचं आपण सादरीकरण बघायचो, म्हणजे टूरपासूनचं मला तो प्रवास आठवतो. पण आज एवढा ज्येष्ठ आपल्याच पठडीतला कलाकार जेव्हा पाहायला, त्यावेळी मी खरोखरीच भारावून गेलो. आणि आजही तीच ऊर्जा टिकवून ठेवली, त्याबद्दल क्या बात आहे. कारण एवढ्या कालावधीनंतर, एवढ्या काळानंतर अशीच एनर्जी आणि तोच परफॉर्मन्स, क्या बात आहे, बहुत बढिया. आणि मॅड कॉमेडी ज्या कन्व्हिन्सिंगली तुम्ही सादर केली ती खरोखरीच अप्रतिम. आणि ती केसांची जागा, क्या बात आहे. म्हणजे ह्या मंचावर खरं तर टकलावर इतके विनोद झाले, पण त्यातला सर्वोच्च विनोद हा होता. म्हणजे सम्या बघ, आपण सुद्धा हतबद्ध झालो की नाही आज. म्हणजे एवढा सुपर विनोद आणि तिघांची एनर्जी अगदी दृष्ट लागण्यासारखी. आणि शेवटपर्यंत ज्या ताकदीनं तुम्ही नेलं त्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन. क्या बात आहे, बहुत बढिया. थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्ही बसू शकता. थँक्यू. आजकाल खेळापेक्षाही तो खेळ कोण खेळतोय ह्याला जास्त महत्व आहे. म्हणूनच सेलिब्रिटीजला घेऊन वेगवेगळ्या लीग सुरू झाल्या. आज इथेही सुरू झाली आहे सेलिब्रिटी चेस लीग. येते कॉमेडीची तुफान में शशी आणि नम्रता. नाही नाही नाही, तेच सांगायला आलो इथे. आज थोडं वेगळं करेन म्हणतो. गाणं संपल्यानंतर काय करायचं होतं? हल्ली ना माझा फिटनेस पूर्वीसारखा राहिलेलाच नाही. तुम्हाला सांगतो, आधी मी एवढा वागायचो, आता एवढंही जमत नाहीये. असं तेही महत्वाचं नाहीये, तर मी सुप्रसिद्ध चेसपट्टू अविश्वासू आनंद. तुम्हाला चेष्टा वाटत असेल, पण तसं ते नाही आहे. मी ना फार म्हणजे फार ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये खेळलेलो आहे. खूप 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 मी मेडल्स पण मिळवलेले आहेत. पण सगळे मेडल्स ना आता कपाटात धूळ खात पडलेले आहेत. असो, शारीरिक फिटनेसकडे लक्ष देण्यापेक्षा मी बौद्धिक फिटनेसकडे लक्ष दिलं, म्हणून माझी अशी अवस्था झालेली आहे. असो, आता एक सेलिब्रिटी चेस लीग सुरू होणार आहे. त्यासाठी एका सेलिब्रिटीने मला ना कोच म्हणून नेमलेलं आहे. आता ती येईलच, आपण बघूया. हा, सर, मी अविश्वासू आनंद. आणि मम्मी कोण आहे? तसं नव्हतं म्हणायचं मला. मी म्हणजे मिस्टर अविश्वासू आनंद तुम्हीच. येस, अच्छा. आय एम द वन ओनली. सर 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 ओके ना सर? सर सर वय काय, करता काय? हे पोटामुळे बॅलन्स गेला. एवढा एवढाच जातो, काय करू, सवयच लागली ती. देवा. तर आय एम वन ओनली अविश्वासू आनंद. हा, बोला काय पाहिजे? तुम्ही मी नाही, तुम्ही नाही. तुम्ही नाही, मला असं म्हणायचं की तुम्हीच शिकवणार आहे. ते तुम्हीच ना? येस. नाही, डान्स नाही शिकायचा आहे मला. वेगळं तुम्ही मला ना ओळखलेलंच दिसत नाहीये. कोण आहेस तू? मी सेलिब्रिटी नम्रता संभ्राव. हो का? मग मी पण पार्ट टाइम जॉब म्हणून भविष्य बघतो. हा. तुला सांगू, तुझ्या पुढच्या 10 वर्षाचं भविष्य. नको, ते मला माहिती आहे. माझं करिअर खूप छान आहे. हो का? मी सेलिब्रिटी आहे ना, मला सगळं माहिती असतं. सेलिब्रिटी ही जणू काय खूप अभ्यास करून, खूप परीक्षा देऊन मिळवलेली पदवीच आहे, अशा थाटात सांगते ही. असो, तू चेस शिकायला आलीस ना? बुद्धिबळ. ते चेस. बुद्धिबळ शिकायला नाही सर. मी चेसिंगचे सिक्वेन्स खूप केले तो. अगं, चेसिंग वेगळं, चेस वेगळं. इंग्लिश मध्ये बुद्धिबळाला चेस असं सांगतात. सर, तुम्ही डोक्यावर पडलात का? नाही, पाठीवर पडलो, पाहिलं नाहीस? नाही, म्हणजे मला असं म्हणायचंय की चेसला मराठीत छाती असं म्हणतात. अगं, ती चेस्ट वेगळी.
ही चेस वेगळी वेगळी. त्या चेसला ट लागतो हा. आणि ह्या चेसला घोडा लागतो उंट लागतो हत्ती लागतो वजीर लागतो राजा लागतो राणी लागते प्यादे लागतात हा, हा. या सगळ्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली असते अच्छा, हा. त्याला बुद्धिबळ असं म्हणतात. सर तुम्ही शिकवणार ना मला हो, हो, हो. मी खूप नाव ऐकलंय सर चला तुमचं आपण आता ना खेळायला सुरुवात करूया. चला चला सर उद्या किती वाजता येऊ चला म्हणजे घरी जायचं नाही चला म्हणजे आपण खेळायला सुरुवात अच्छा करूया. अच्छा असं हा, ये, का बैस, माहित बैस, नव्हतं मला बैस. बसते हा हा कसं हा शी बाबा या खुर्चीमुळे बसायलाच जमत नाही. हा 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 तर हा आहे बोर्ड. बोर्ड हा हा. सर फार बोर्ड मारता तुम्ही बोर नाही ग बोर्ड बोर्ड ह्याला बोर्ड असं म्हणतात. अच्छा, हा. ओके हा आता आपण खेळायला सुरुवात करूया. करूया हा हा सर बाकीचे कुठे आहेत बाकीचे कोण कशाला हवेत तुला. आता खेळायला सुरुवात करायची म्हणजे बाकीचे लागतील ना कॅप्टन्स वगैरे मी एकटीने कसा हा खेळ खेळायचा टीम वर्क आहे ना आपलं मग तुझ्या आयतो घो तुझ्या सर बुद्धिबळ हा टीमने खेळायचा नसतो हा दोघांनीच खेळायचा असतो. कसं आहे बाय की सगळे खेळ हे टीमने खेळायचे नसतात. नसतात आयुष्यातले काही खेळ हे दोघांनीच खेळायचे असतात. माहितीये मला मी बौद्धिक खेळ बोलतोय बौद्धिक. ओके तर बघ हे आहे पट आणि ह्या सगळ्या सोंगट्या. ह्या सोंगट्या आहेत. हा उंट हा हत्ती हा घोडा हा वजीर. एक मिनिट काय सर ग सर तुम्हाला फसवलंय सर कोणी सर हा हत्ती नाहीये सर मग? हा हत्तीचा फक्त एक पाय दिला यांना आ? यांना केवढं फसवलंय सर सर आणि हा उंट नाहीये सर सर हा कुतुब मिनारचं किचन आहे बघा कळतंय ना तुम्हाला खूप बेकार फसवलंय सर तुम्हाला आणि हा घोडा नाहीये घोड्याची नुसती मान दिलीये लंगडा घोडा आहे लंगडा घोडा बेकार फसवलंय बरोबर आहे मला कोणीतरी फसवलेलंच आहे. बेकार मला फसवलं ना डोकं पण नाही एक काम कर ना तू दुसरा कोच पकड आणि त्याला शिका त्याच्याकडे शिकायला जा पळ. का सर शिकवा ना सर तुम्ही असं काय करता तुमची फसवणूक होऊ नये म्हणून मी तुम्हाला सांगतेय ना तुम्ही मलाच वेड्यात काढताय सॉरी सर इट्स ओके ओके मी हे बघ तुला आता मी सोंगट्यांची ओळख करून दिलेली आहे. हा. तरी पुन्हा सांगतो हा बघ हा हत्ती हा. हा उंट हा घोडा हा किंग आणि ही क्वीन. क्वीन सर एक शंका आहे काय ग ही जी क्वीन आहे ना ही क्वीन ही काळी कशी हो नाही ती क्वीन लाल पाहिजे ना म्हणजे ती नसतं का अशा सोंगट्या असतात मध्ये एक राणी असते आपण असं असं मारतो ते हा असं कसं ती कॅरम मधली क्वीन हा बुद्धिबळ आहे ना या बुद्धिबळातली ही क्वीन अगं ती लाल असते ही लाल पिवळं असं काही नसतं ग. अच्छा म्हणजे ही ती क्वीन नाहीये नाहीये, का ती queen नाहीये. तूने होठों से लगाई तो हंगामा हो गया हा सर ओके मी काय लगेच गाणं म्हणते म्हणून नाचलं पाहिजे असं काही नाहीये सर माझी पद्धत आहे ही ती क्वीन नाहीये का जसा बुद्धिबळाचा आणि तुझा काही संबंध नाही ना तसा त्या क्वीनचा ह्या क्वीनशी काही संबंध नाही ग माझी आई. सॉरी सगळं कन्फ्युजनच आहे मी हे बघ वेगळं कसं आहे माहिती का हा. सगळ्या बैठा खेळांचा कोच नाही आहे ग मी नाहीये का मी फक्त ह्याच बैठा खेळाचा कोच आहे. हो का आता तुला म्हणून सांगतो मी हा, हा. की हा आहे ना हा हा ह्याला वजीर असं म्हणतात. अच्छा म्हणजे हजीर तो वजीर मधला वजीर आहे का हा तसं लक्षात ठेवलं तरी चालेल. हा आम्ही आर्टिस्ट लोक असंच लक्षात ठेवतो या सगळ्या ज्या सोंगट्या आहेत हा ह्यांची एक विशिष्ट पद्धत असते चालण्याची. हो का मला सांग घोडा कसा चालतो. तगडत 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 वा वा किती छान. सर खूप अभ्यास केलाय मी सर खूप अभ्यास केलाय हो. आता त्याच घोड्यावर बस आणि घरी जा. हा मी काय सांगतोय तू काय करतेस. अगं घोडा आहे ना घोडा हा 2.5 पावलं चालतो. हे बघ 1 2 2.5. सर हा घोडा जर अशी 2.5 पावलं चालत असेल तर याला घोडा कसा म्हणणार याला बेवडा म्हणणार ना कसं काय 1 2 2.5 बस, 1 2 बस. 2.5 हे बघ बुद्धिबळाच्या नियमानुसार घोडा 2.5 पावलं चालतो. अच्छा. जे घोडे धावतात ते रेस मध्ये. अच्छा हा घोडा चेस मधला आहे की नाही हो, हो. हा 2.5 पावलं चालतो डोक्यात ओके. फिट ओके फिट फिट. एकदम हा आता बघ ही पॅदी आहे नाही 1 पावलं पुढे जाते. सर तुम्ही काय सांगताय पॅडी बद्दल पॅडी किती पावलं पुढे झाली याचा नेम त्याला सुद्धा नाहीये की पॅडी बरोबर ना काही म्हणतात अगं हा पॅडी हा. आणि ही पॅदी पॅदी, अच्छा. उंचीवर जाऊ नकोस तू. अच्छा सॉरी 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 कळलं का. आणि बघ हा उंट आहे ना हा उंट Sorry. हा उंट तिरकस चालतो. तिरका चालतो हा अय्या सर
उंट तिरकं चालतो हो. अहो राजस्थानातले उंट जर असे तिरके चालायला लागले तर ते डायरेक्ट पाकिस्तानला जाऊन नाही का पोहोचणार? तू आता जास्त फालतूपणा केला ना मी तुला पाकिस्तानात सोडी ना अतिरेकी संघटनेकडे. नको नको सॉरी सॉरी चुकलं सर. ओके दॅट्स गुड. ओके, ओके, आता सर. कसं माहितीये का, ही पॅदी की नाही पॅदी हा. म्हणजे शाईन हा, पॅदी हा, नाही हा, हा. हा. ही पॅदी की नाही आधी 2 पावलं जाते पुढे हा. मग एक पाऊल पुढे जाते. सांग का? आधी खूप उत्साह असतो ना आई? म्हणून ते 2 पावलं पुढे जाते. सर आपलं नाही का आठवतंय तुम्हाला सुरुवातीला आपण नाही का खूप उत्साही असायचो म्हणून 2-2 टोप्या मिळायच्या आपल्याला. नंतर आपण एका एका मार्कासाठी पण तरसायला लागलो. तसंच यांचं पण आहे आधी 2-2 मग 1-1. ग तसं नाही ग. आणि सर मला सांगा जर पॅडी असा 1-1 पाऊल असा पुढे जात राहिला तर मग झालंच ना युद्ध. अगं म्हणून काय टेन्शन नाही घ्यायचं. हा घोडा की नाही घोडा हा 2.5 पावलं पुढे न्यायचा. पण सर हा घोडा जर असा 2.5 पावलं पुढे नेला तर या पॅदाला तो असा घोडा नाही का लागणार? ग बाय कसं असतं आपल्याच पेदाला आपला घोडा लागत नाही. नाही आपला घोडा समोरच्या शत्रू पक्षाच्या सैनिकाला लागतो. हा आपल्याला नाही लागत. आपल्याला नाही लागत. अच्छा अच्छा ओके. आता मला सांग उंट कोणाला लागेल? समोरच्या पक्षाला लागेल. आणि आपला हत्ती कोणाला लागेल? समोरच्या पक्षाला लागेल. Very वा, good. सर आलंय मला सगळं आलंय आलंय. आलंय हा, आलंय हा. आलंय तुला वा हा, वा हा. वा वा वा. कसं असतं माहितीये का, मग हा पॅदी असं पुढे जात 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 ना असा असा हत्ती उडवतो. हत्तीला उडवतो सर? क्या बात आहे सर तुम्ही 4 मारला डायरेक्ट हत्ती ते बघा पटांगणाच्या बाहेर गेला. सर 4 रन केले तुम्ही एका फटक्यात. तुला मी समजून सांगतो बस बस हा, हा. समजून सांगतो. ह्याच्यामध्ये ना चेक आणि मेट असतं. चेक- हा आता हा चेक बघ मेट. मी दिला तुला चेक. कुठे कुठे हा काय चेक? एका कलाकाराची थट्टा करता ना तुम्ही सर? याला काय अर्थ आहे? आता हवेत म्हणतायत हा दिला चेक. किती आशा लावली मी. हे बघा मी आर्टिस्ट असोसिएशनची मेंबर आहे. मी जर तुमची ना कंप्लेंट केली ना तर तुमच्यावर ना फौजदारी कारवाई होईल. फौजदारी कारवाई. खूप अभ्यास करून आली आहे मी. चेक बाबतीत माझ्याशी अशी मस्करी करायची ना मी खपवून घेणार नाही. चेक म्हणताय नकोच चेक. खपवून घेऊ. तू चेक बद्दल काहीच खपवून घेऊ नको आणि तू बुद्धिबळ पण शिकू नकोस. बुद्धिबळ नको शिकू. नको. मग काय शिकू सर? आबादुबी. ते कसं असतं सर? मी सांगतो ना हा हे सगळ्या सोंगट्या आहेत ना अशा एकत्र गोळा करायच्या. अच्छा हा? आणि आणि ना मी तुला इथून एक सोंगटी फेकून मारणार. कुठून? इथून फेकून मारणार. मी- तू तिथे उभी राहा. हा हा आणि मग मी काय करायचं सर? तू वाचवायचं स्वतःला. अच्छा ओके सर. हा रेडी? रेडी सर मला आवडेल हा गेम. 1 2 3. सर मी वाचवलं म्हणजे मी कॅच. सर तुम्ही चुकीचं मारलात. मी तुम्हाला दाखवते. असा नेम मारायचा असा. दाखव. असा नेम धरून असं मारायचं. सर काय झालं सर? अरे देवा सर मला शिकवता ना तुम्ही अबुधाबी. सर बुद्धिबळ शिकवता ना सर? अरे बापरे सरांना हत्ती लागला वाटतं. मकरन सर कसा वाटला परफॉर्मन्स? खूप चेष्टेखोर असा परफॉर्मन्स होता. पण आज शशा क्या बात आहे. तू आज बऱ्याच दिवसांनी एकतर मला खुललेला दिसलास आणि जागा तर पहिली जागा तर मॅड करणारीच होती. तू ज्या पद्धतीनं पडला तिथेच आम्ही गेलो. फार अप्रतिम तू. आणि नमो तुझा तो मॅडनेस तू ज्या पद्धतीनं शेवटपर्यंत नेलास खरोखरीच एखादा सर असंच करेल दुसरं काय करेल. अतिशय उत्तम सादरीकरण. क्या बात आहे. बहुत बढिया. रेणुकाताई क्या बात आहे नमा. निर्बुद्ध बळ मस्त होतं तुझं. आणि शशा काय आसनं केलीस यार. कमाल. सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत तुझं जे काय कॅरेक्टरायझेशन होतं ते अप्रतिम होतं. खूप 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 आवडलं तुझं काम आज आणि मस्त झालं. सुपर. गुण बघूया. मकरन सर. रेणुकाताई. शशा असं उभं राहून राहून पाय दुखले असतील थोडं बसून घे. थँक्यू सो मच. मजा आली. थँक्यू. मित्रांनो अभिनेत्यांमध्ये कॉमेडी अभिनेता, गंभीर अभिनेता, लवचिक अभिनेता, रोमॅन्टिक अभिनेता असे वेगवेगळ्या प्रकारचे अभिनेते तुम्हाला पाहायला मिळतात. पण यातही एक प्रकार असा आहे जो कायम दुर्लक्षित असतो. अशाच दुर्लक्षित प्रकाराचा अभिनेत्याला आपण बघूया जो इथे येतोय.
हे सगळं घेऊन येत आहेत बुंगाट कलाकार संदीप आणि प्रसाद. हॅलो, उठत नाही. हे अरे जाड्या उठत नाही. हा 2015 मधली कॉपी आहे का या कुंभकर्णाची? हे जाड्या उठे. हे जाड्या पहिला वाघ कपडे घालून झोपलाय वाटतं. हे जाड्या उठे. हे जाड्या उठे. हे जाड्या उठ. आयला मरू दे. आयला आपण चोरूया काहीतरी. कोण नाही. मी तुझं स्वप्न आहे. मी तुझं स्वप्न आहे. मी तुझं स्वप्न आहे. मी तुझं स्वप्न आहे. मला का मारलं? मला का तू मारलं? माझं स्वप्न एवढं समोर तुकडं. अरे माझी स्वप्न मोठी आहेत. कळलं का? कोण आहेस तू? खरं खरं सांग, कोण आहेस तू? मी चोर आहे. चोर 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 कोण आहेस? चोर चोर. बाबूजी, बाबूजी वो आ गया. बाबूजी वो आ गया. बाबूजी वो आ गया. अरे तू काय भाईसाटला का काय? तू खरंच चोर आहेस. हा मी चोर आहे. तू खरंच चोर आहेस. चोर आहे. मला माफ करा. मला माफ करा. मी तुमच्या पाया पडतो. मला नाही, माफ मी करा. तुझ्या पाया नाही, पडतो. मी पाया मी पडतो. पाया पडतो. नाही, मी मी पाया पाया पडतो. पडतो. मला माफ कर. मी चोर म्हटलं. चोर थोर नाही. मी चोरच बोलतो. ह्या वेळेला चोरच येणार. थोर आपल्या घरी झोपलेले असतात. अरे कुठे होतास तू इतके दिवस? हा येणार म्हणून मी शनी शिंगणापूर सारख्या घराची दारा खिडक्या उघडी ठेवलेली माहितीये, तुला त्रास नको व्हायला म्हणून. मी खोंशी चोर आहे. खोंशी चोर आहे. हा सांगतोय. बोल बोल तू बोल. अरे मला फक्त वरून खालपर्यंत तुला न्याहाळायचं. बोल तू. वाईट नजरेन बघायचं नाही. हा सांगतो तुला. हा नाही कसं आहे, मला ना पुढच्या सिरियल मध्ये चोराचा रोल करायचा आहे म्हणून मी वर्किंग करतोय आता. सिरियल मध्ये काम करतो तुम्ही? मग मला ओळखलं नाही तू? अरे मी सुप्रसिद्ध अभिनेता मदन मोरे. हे बघ, नाव ना मदन मोरे असं असेल. मदन मोरे नसेल. नाही ऍक्च्युली ते मदनच होतं, पण डांग्या खोकल्याने सगळं घोळ केला. हो, डांग्या खोकला आत्याला झालेला. नाव ठेवताना नेमकी खोकली. कसं झालं? मादन. सगळं बोलायला लागलं मादन आला. मग ते मादन झालं माझं नाव. तुला माहितीये का, हे नाव कमी शिवी जास्त वाटते. सगळे तेच बोलतात माहितीये. तू ऍक्टिंग पण तू कधी दिसला नाही टीव्ही वर. कुठं म्हणजे मी संपूर्ण इंडस्ट्रीत वन लाईनर ऍक्टर म्हणून फेमस आहे. अच्छा, म्हणजे हार्बर लाईनी जातोस? नाही वन लाईनर म्हणजे सिरियल मध्ये फक्त आम्हाला एका डायलॉग साठी घेतात. एका डायलॉग साठी? म्हणजे दुसरा डायलॉग आला की बजेट वाढतं. अच्छा, म्हणजे तुमचा पर डे बिरडे वाढतो काय? तेवढं सोडून सगळं वाढतं. म्हणजे रिटेक वाढतो, मग फिल्मचे डबे वाढतात, मग जेवणाचे डबे येतात, शिफ्ट वाढते ना, मग सगळे कलाकार माझ्या नावाने खडी फोडतात. डिरेक्टर असा माझ्या नावाने केस उपटत फिरत असतो माहितीये. पण असं होतं. तुम्हाला माहितीये मुघल आझम? हा. मुघल आझम 14 वर्ष का लागली? का? माझे आजोबा काम करायचे त्यात. हो का? 4 लाईनचा असा डायलॉग दिला उर्दू. कोणता? खाला जान हमारे इस महल को बांधने के लिए तकरीबन 14 साल लगेंगे. तकरीबन 14 वर्ष आजोबांना लागली ते 4 डायलॉग बोलायला. म्हणजे खानदानापासूनच प्रॉब्लेम चालू आहे तुमचा. आमच्या खानदानातल्या ऍक्टर्स साठी असे डायलॉग लिहिले गेले स्पेशली. खूप फेमस झाले. कोणते डायलॉग सांग ना. अभिनंदन, तुम्ही बाबा झालात.
अब तुम्हें दवा की नहीं दुआ की जरूरत है. वाह पकडो उस ए, ए, चोर ए, को. कोर्ट इज ॲडजन. दॅट्स माय लॉर्ड. तुम्हाला सांगतो आमच्या वन लाईनर ऍक्टरला ना फ्युचर मध्ये खूप फ्युचर आहे. फ्युचर मध्ये फ्युचर हा म्हणजे आमचे आद्य गुरु आहेत ना त्यांनी हे पुरातन काळातच ओळखलेलं. कोण कोण रे आद्य गुरु आमचे गुरु मॅकमोहन. अच्छा ते सांबा हो सांबा. बघितलं म्हणजे मॅकमोहन सरांनी एवढे पिक्चर केलेत पण लक्षात कोण राहिला सांबा. त्यांचा एक डायलॉग खूप फेमस झाला माहितीये. सरदार पुरी 50 हजार. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. विजू खोटे सर माहितीये बस काय मी है ना? प्रचंड मी फॅन आहे त्यांचा मोठा फॅन आहे. त्यांचा एखादा डायलॉग सांग. दो सरदार बरोबर. अजून एखादा सांग. सरदार मैंने आपका नमक खाया है. बरोबर. आता विजू खोटे सरांची एखादी सोलो लुकी सांग. सरदार दो सरदार. सरदार मैंने आपका नमक खाया है. नमक खाया है सरदार आपका मैंने. दो सरदार नमक दो सरदार. नाही नाही, ना आठवत मग. नाही. अरे एवढे ग्रेट ऍक्टर आहेत विजू खोटे सर. एवढे हिट पिक्चर दिलेत पण लक्षात कुठला डायलॉग राहिला. सरदार मैंने आपका नमक नमक खाया खाया है. है, बरोबर. अरे हे जे घर वगैरे बघतोच नाही कार सगळं वन लाईनर वर कमवलं मी. वन लाइनर वर सगळं. तुला नाही कळणार रे. तू साधा भुरटा चोर. हा, तुला नाही कळणार आमची ऍक्टिंग. ऍक्च्युली काय माहितीये का मी पण असं मधून मधून करतो ऍक्टिंग. ओके ओके ओके. कुठे कुठे केली साधारणतः ऍक्टिंग तुम्ही. ऍक्टिंग म्हणजे गणपतीमध्ये परत आता परवा रमाची हळदी होती त्याच्यामध्ये परत पक्या आहे ना पक्या परवा त्याचा आजा वारला फुल ऍक्टिंग केली फुल ऍक्टिंग. हे बाकीचं कळलं गणपती वगैरे. पक्याचा आजा वारल्यावर काय acting? पक्याचा आजा एक नंबर खावाट त्याची माझी फुल ठसन होती. तो मेला मला खूप आनंद झाला. 3 बियर पियालो फुल आनंदमध्ये खुशीमध्ये पक्या समोर ना पण कसं त्याच्या समोर आपण आनंद जाहीर करणार ना म्हणून मी फुल गेला माझा आजा गेला. एवढा रडलो ना नातेवाईक कन्फ्यूज चाळीतले माणसं कन्फ्यूज आजा ह्याचा होता की पक्याचा होता. म्हणजे मला आता कळलं तू हौशी कलाकार आहेस. हौशी नाही माझी मावशी कलाकार होती. कलाकार काय काय येतं साधारणतः ए, ऍक्टिंग. कौन है तू क्या है तेरा हाँ कौन है तू हाँ? नीट गप आधी चादर घालून दे. ते ऍक्टिंग केले की होतं माझं असं नाना बिनाचं येऊन जात हे बघ मिमिक्री आणि ऍक्टिंग मध्ये फरक आहे. कळलं. मिमिक्री करत राहिलास ना आयुष्यभर स्टँडअप कॉमेडी शो करत राहशील. ऍक्टिंग माझ्या बघ मी करतो मिमिक्री स्वतःची ओरिजिनल ऍक्टिंग करतो. कळलं. असं काहीतरी करून दाखव. हा मग द्या ना तुम्ही डायलॉग मग मी बोलतो ना. मी दिलेला डायलॉग तू बोलणार. हा, मग बोला हो, ना. खूप कठीण आहे बाबा. नाही ना, खूप मी तुला वर्क करावं लागेल. काय? ओके बोल. जी मेम साहब. हा पुढे एवढाच. जास्त पुढे पुढे करू नको. एवढा बोल. एवढा. भाऊ 3 वर्ष घालवली या डायलॉगला येईपर्यंत माहितीये मी. जी मेम साहब पहिला माझा डेब्यू डायलॉग होता. बोलून दाखव चल. जी मेम साहब आणि मी बोललो तर हा पूर्ण डायलॉग जी मेम साहब बोललो तर लगेच देणार तुला काम सिरियल मध्ये. मला पिक्चर मध्ये काम नाही. मी कास्टिंग कोऑर्डिनेटर पण आहे. अच्छा म्हणजे तुम्ही कास्टिंग करता का हा, मग आणि मला- माझ्याकडे जो काम करतो ना त्याला पटकन काम मिळतं. पटकन म्हणजे काय करतो माझ्या ओळखीचे डिरेक्टर आहेत ना हा. त्यांच्याकडे मी त्या ऍक्टरला घेऊन जातो. बोलतो सर देखो हा ये रोल के लिए 2 ही जन है. एक मैं हूं, एक ये. कौन करेगा. डिरेक्टर स्वतः मेकअप करायला लागला. तू जा घरी याला ठेव बोलतो. मला लगेच काम मिळतं. मला मिळणार acting. मिळणार म्हणजे तुला पैसे पण मिळणार. मला पैसे मिळणार मी फुल हे बघ. टीव्ही दिसणार. 750 रुपये पर डे मिळतील तुला. त्यातले 150 रुपये माझं कमिशन. वा वा सर वा वा सर तुम्ही माझ्यासाठी एवढं करता आणि मी तुमच्या घरी चोरी करेन. गप गप रडू नको. गप रडू नको. रडलास तरी 150 रुपये द्यावे लागतील हं तू. त्याला काय पर्याय नाही. देणार ना सर मग चल फोटो काढ. फोटो दे. फोटो 2 लगेच फॉर्म भरून घेतो. फोटो नाही आणले मी. आईला आता माझं मोबाईल मध्ये काढ. मोबाईल कुठं माझं. हे ते सर ऍक्च्युली अरे हे खिशात कसं काय आला मोबाईल. आयुष्यभर खिशात ही ऍक्टिंग जरा सिरियल साठी वाचून ठेवा. तिकडे करावं लागेल थोडं. तर उभा राहा. हे काय ते चौकीत पाठी घेऊनच उभा राहतो ना. हात खाली कर. ओके ठीक आहे. 5000 रुपये दे. 4 फुटाचे 5000 नाही फोटोचे नाही रे. ऍडमिशन फी 5000 रुपये. नाहीत माझ्याकडे हो 5000 एवढे. काय फालतूगिरी यार. तू चोरी करायला जा. चोरी करून आगे मोबाईल चोरी कर. जा. तुला काय न्यायचं नाही सगळं नाही माझ्या घरात. अरे, अरे, माझ्या काय ऐक- रात्री डिरेक्टर मीटिंग आहे तुम्हाला देईल काय नाही काय. ऐका ऐका ना ऐका अरे ह्याला काय अर्थ आहे यार. मी काय करिअर करतो तू 5 रुपये देऊ नाही शकत. ऐका ना मी काय बोलतो एवढं जज्बाती होऊ नका ना. मी देतो ना 5000 पण मला फुल ऍक्टिंग करायला भेटणार ना. फुल भेटणार आधी पैसे दे. देणार ना. मी दिसणार ना. तुझा ऍड्रेस. ऍड्रेस ना 1 मिनिट नाही माझं कार्ड. चोर पण कार्ड घेऊन फिरायला लागले. हा, बरं actually, बरं ठीक आहे. नो प्रॉब्लेम. फोन दे. फोन माझा हा, हा, आहे. हा. तुला देतो मी रोल देतो. नो प्रॉब्लेम. वा
वाह माँ भैया को नौकरी मिल गई। अब हम मुनीम जी का सारा कर्जा चुका देंगे। माँ तुम्हारे कंगन हम लौटाएंगे, माँ तुम्हारा मंगलसूत्र भी लौटाएंगे, और पिताजी की वो पुरानी तस्वीर वो भी लौटाएंगे माँ, और ये हमारी हवेली भी लौटाएंगे माँ। माँ 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 माँ। हवेली नाही, आता हवेल आतमध्ये जा तिकडे. हॅलो, हा पोलीस स्टेशन. हा एक ना चोर आला हो माझ्या घरी. या जरा लवकर या. नाही डिटेल्स सगळे घेतलेत, फोटो घेतलेत, ऍड्रेस घेतला, सगळं या तुम्ही, या लवकर या. काय फालतू यार, काय फालतूगिरी आहे. एवढा मी 5,000 दिले, परत एवढे मोठे मोठे डायलॉग बोलले तुम्हाला लगेच. कोणी सांगितलं एवढे डायलॉग बोलायला? अरे वन लाईनर ऍक्टर आहे, सगळे डायलॉग तू बोलायला आम्ही काय करायचं? म्हणून आता पोलिसांकडे जा. आता येतील पोलीस बघ तू. फसाया ना तूने, क्या किया सिंगम तूने? अरे इसने मुझे फसाया. अरे बजा तू भाई, बजा रहा. रेणुका ताई, कसा वाटला परफॉर्मन्स? क्या बात आहे, मस्त. म्हणजे वाव होता दोन्ही परफॉर्मर्सना, खूप छान अभिनय करण्याचा. तो पूर्णपणे तुम्ही उपयोग केलात त्याचा, आणि तुम्ही मस्त काम केलं. उत्कृष्ट झाला ऍक्ट. थँक्स. मकरंद सर. संदीप, नेहमीप्रमाणेच तू खूप मजा केलीस, आणि पश्चात्याने काही केलं तरी तू त्याच्यावर ओव्हरकम झालास हे पुन्हा आलंच. म्हणजे तू जास्त हुशार आहेस. हे सारखं तू जे लिहितोस, म्हणजे लेखक प्रसाद खांडेकर जे लिहितो, तर प्रसादच्या लेखनामध्ये ती गंमत आहे. म्हणजे संदीपपेक्षा तो कसं लिहितो ना चांगला असा प्रसाद, त्यामुळे हे पण खूप मनोरंजक सादरीकरण होतं. अभिनंदन, गुड ॲक्ट. गुण बघूया. रेणुका ताई. मकरंद सर, तुमच्या दोघांचेही खूप खूप अभिनंदन. तुम्ही बसू शकता. थँक्यू. मित्रांनो, आजचे आपले सगळे परफॉर्मन्सेस झालेले आहेत, आणि या आठवड्याचे सुद्धा झालेले आहेत. आता आपण आपल्या मान्यवर परीक्षकांना स्टेजवर बोलून घेऊया आणि जाणून घेऊया त्यांचा अभिप्राय. रेणुका ताई, कसा वाटला हा आठवडा? छान झाला आठवडा. सगळ्यांचे परफॉर्मन्सेस भरपूर आवडले, आणि दुसरी गोष्ट म्हणजे कंदिलावरचे मार्क हल्ले नाहीत. हो, खरं. सगळ्यांना 11-11 मिळाले. आणि दुसरी फार छान गोष्ट झाली आहे 100व्या एपिसोड नंतर, की आपल्याकडे जे गेस्ट्स येतात, खास अतिथी येतात, त्यांचे अगदी परफॉर्मन्सेस जे आहेत त्यांनी बहार आणले अगदीच, स्टेजवर. क्या बात. त्यामुळे थँक्यू सतीशजी, थँक्यू मौसमी. मला हा आठवडा खूप आवडला सादरीकरणाच्या दृष्टीने, कारण ह्यात सगळ्या पद्धतीचं मिक्सचर होतं. म्हणजे ह्यात मॅड कॉमेडी पण होती, ह्यात काही मेसेज देणारं पण प्रहसन होतं, नुसती एंटरटेनमेंट असणारं पण होतं. म्हणजे अशा पद्धतीचं मिक्सचर असलं की त्या त्या प्रेक्षकांना ते आनंद देऊन जातं. या आठवड्याचे विजेते म्हणजे आम्ही निवडलेले सुसाट. तर मित्रांनो, आपण भेटणार आहोत नवीन पाहुणे कलाकारांसोबत पुढच्या आठवड्यात शुक्रवार शनिवार रात्री 9:30 वाजता फक्त कलर्स मराठीवर. पाहायला विसरू नका. कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला.